ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. लोकसंग्रहार्थ कर्म भाग 3. उभे आहेत 160 ते 164 आणि गीतेचा श्लोक आहे 22. लोकांना मार्गदर्शन म्हणून ज्ञानी मनुष्याने कर्माचरण केले पाहिजे असे सांगितल्यावर श्रीकृष्ण आता स्वतःच्या उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट करतात. श्लोक 22. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. हे अर्जुना, या त्रैलोक्यामध्ये मला कर्तव्य असे काही नाही. प्राप्त न झालेली अशी कोणतीही गोष्ट मला प्राप्त करावयाची राहिलेली नाही. तथापि मी कर्मे करीतच आहे. आता आणिकीची या गोठी तुझं सांगो काय किरीटी, देखे मीची ये राहाटी वर्तत असे. अर्जुना, आता दुसऱ्याच्या गोष्टी कशाला सांगू. हे पहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो. काय साकडे काही माते की कवणे एके आरते, आचरे मी धर्माते मनसी जरी. मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तरी पुरतेपणा लागी आणि को दुसरा नाही जगी. ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहीत आहे. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वरते. मी आपल्या गुरुचा मेलेला पुत्र परत आणला, तो माझा पराक्रम तू पाहिलासच आहेस. असा मी देखील निमूटपणे कर्म करीत असतो. परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षुका होय जैसा, तयाची एका उद्देशा लागून या. परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो. पण ते केवळ त्याच एका हेतूने की भगवंत या श्लोकात आपलेच उदाहरण अर्जुनाला सांगत आहेत. श्रीकृष्ण सांगतात की इतरांच्या गोष्टी कशाला, मला तर काही कर्तव्य नाही, कर्म करून काही मिळवायचे आहे असंही नाही, तरी सुद्धा मी कर्म करीत आहे नाही का. ईश्वराला जगात कर्तव्य अशी कोणती गोष्ट नाही, अथवा कर्म करून त्याला काही मिळवायचेही नाही. कर्म करण्यासाठी या ज्या दोन प्रेरणा सामान्यपणे असतात त्या दोन्ही प्रेरणा ईश्वराला असण्याचं कारण नाही. तरीही श्रीकृष्णांचे जीवन पाहिले तर ते केवळ अविरत केलेल्या कर्मांनी भरलेलं आहे. अगदी जन्मापासून ते देह ठेवीपर्यंत एक क्षणभरही ते कर्मापासून विरत झालेले नाहीत. वास्तविक तर ते पूर्ण काम होते. त्यांना या जगात काय प्राप्त करायचं होतं, पण तरीही केवळ लोकांना मार्गदर्शन म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. या अध्यायाच्या 3 श्लोकात लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ असा त्यांनी आपल्या ईश्वरत्वाकडे संकेत केलेला आहे. तसाच संकेत त्यांनी या श्लोकातही केलेला आहे. ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला विचारत आहेत की मला काय कमी आहे, तरीही मी धर्माचरण करीतच आहे नाही का. पुरतेपणा लागी आणि का दुसरा नाही जगी. पूर्णतेच्या दृष्टीने माझ्या तोडीस्तोड जगात कुणीही नाही. श्रीकृष्णांचे जीवनच त्यांच्या असंख्य अलौकिक कहाण्यांनी भरलेले आहे. ज्ञानदेवांनी त्यातील एकाचा उल्लेख केलेला आहे. मृत गुरुपुत्र आणीला तो पवाडा तुवा देखिला. भगवंतांनी गुरुदक्षिणा म्हणून गुरूंचा मृतपुत्र त्यांना परत आणून दिला होता. मृत मनुष्याला सुद्धा परत घेऊन येण्याचे ज्यांचे सामर्थ्य आहे असे श्रीकृष्ण देखील जनहितार्थ कर्म करत होते. त्यांची कर्म करण्याची रीत कशी होती ते ज्ञानदेवानी साकांक्षुका होय जैसा असे म्हणून स्पष्ट केलेलं आहे. कामनेच्या इच्छेने सकाम मनुष्य जशी कर्मे करील तशी श्रीकृष्ण कर्मे करीत होते. एखाद्या फळाची प्राप्ती व्हावी म्हणून मनुष्य जशी तन मन धन लावून ती कर्म करतो तसे ते कर्म करत होते. मनुष्याची वागण्याची पद्धत कशी असते, जर एखाद्या गोष्टीपासून काही प्राप्त होण्याची आशा नाही पण ती गोष्ट करणे आवश्यकच आहे तर तो ती गोष्ट कशी बशी करायची म्हणून करतो. पण भगवंत म्हणतात की फळाच्या इच्छेने जसे मनुष्य कर्म करील तसेच कर्म मला फळाची अपेक्षा नसतानाही मी करतो.
श्रीकृष्णांनी कर्मयोगाचा आदर्शच आपल्या पुढे घालून दिलेला आहे. नुसता तोंडी उपदेश करण्यापेक्षा आपल्या आचरणाने घालून दिलेला वस्तुपाठ हा जास्त परिणामकारक असतो. नाहीतर जो तोंडाने बोलतो पण त्यानुसार आचरण करत नाही, त्याचा उपदेश ऐकणार तरी कोण आणि त्याचा उपयोग तरी काय? आपण असे कर्म केले नाही तर त्याचा मानव जातीवर काय परिणाम होईल ते श्रीकृष्ण पुढे सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. तत्पूर्वी मृत गुरुपुत्र अनिला याविषयीचं कथानक बघूया. श्रीकृष्ण आणि बलराम अवंती नगरीत सांदीपनी गुरूंकडे धनुर्वेद शिकण्यासाठी राहत होते. तेथे त्यांनी वेदांगांचे अध्ययनही पूर्ण केले. गुरु दक्षिणा काय देऊ असे विचारले असता गुरूंनी श्रीकृष्णांना सांगितले की प्रभास क्षेत्री माझा पुत्र समुद्रात बुडून मृत्यू पावला. तो आपला मृतपुत्र मला परत मिळावा. श्रीकृष्ण समुद्राकडे गेले व त्यांनी त्याला आपल्या गुरूंचा मृतपुत्र देण्याची विनंती केली. समुद्राच्या पाण्यात पंचजन नावाचा एक दैत्य शंखाच्या रूपात राहत होता. कदाचित त्याने गुरूंचा पुत्र चोरला असावा असे उत्तर समुद्राकडून ऐकून श्रीकृष्णाने समुद्राच्या पाण्यात राहणाऱ्या त्या शंख रूपातील पंचजनाला ठार मारलं. पण त्याच्या पोटात त्यांना काही पुत्र मिळाला नाही. तेव्हा शंख रूपातील असुराला घेऊन ते रथारूढ झाले. तेव्हा श्रीकृष्ण व बलराम यमराजाकडे गेले. यमराजाने त्यांना आपली काय सेवा करू असे विचारताच श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की गुरुपुत्राच्या कर्माकडे ध्यान न देता तो पुत्र आपण मला द्यावा. यमराजाने आज्ञेचा स्वीकार केला व गुरूंचा दत्त नावाचा पुत्र त्याच्या हवाली केला. मग श्रीकृष्णाने गुरूंचा पुत्र परत आणून गुरूंकडे दिला. श्रीकृष्णाच्या हातात असलेला हाच पांचजन्य शंख होय, जो पंचजन राक्षसाच्या हाडांपासून बनवलेला होता.